नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आंध्र प्रदेशामध्ये एक उदार राजा राज्य करायचा. रोज 2 भिकारी त्याच्या दरबारात भिक्षेसाठी यायचे आणि राजा नेहमीच त्यांना भिक्षा म्हणून जेवण द्यायचा आणि धनसुद्धा द्यायचा. भिक्षा घेतल्यावर त्या दोघांमधला एक वृद्ध भिकारी कायम ईश्वराला धन्यवाद द्यायचा. म्हणायचा, भिक्षेत जे काही आज मिळालं ते मला माझ्या ईश्वराने दिलं. दुसरा भिकारी, जो त्या वृद्धापेक्षा जरा कमी वयाचा होता, भिक्षा मिळाल्यावर तो कायम राजाला धन्यवाद द्यायचा. तो म्हणायचा, भिक्षेत जे काही मला मिळतं ना ते सगळं माझा राजा मला देतो. आता राजाला ह्या दोघांचं बोलणं ऐकल्यानंतर तो आधीचा जो वृद्ध भिकारी होता त्याचं बोलणं अजिबात आवडायचं नाही, पण तो त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा. एक दिवस राजानं त्या दोघांना नेहमीपेक्षा जास्त धन दिलं. हे बघून तो वृद्ध भिकारी आनंदाने आणि उत्साहानं ईश्वराला धन्यवाद देऊ लागला आणि म्हणाला, आम्हाला आज जे काही मिळालं ते सगळं माझ्या ईश्वराने दिलं. यावेळी मात्र राजा त्या भिकाऱ्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू शकला नाही आणि मनातल्या मनात विचार करायला लागला की मी या भिकाऱ्याला कितीही धन दिलं तरीसुद्धा हा फक्त ईश्वरालाच धन्यवाद देतो आणि म्हणतो की सगळं काही ईश्वरच देतो. राजानं मनातल्या मनात निश्चय केला की आता वेळ आली आहे या वृद्ध भिकाऱ्याला समजावण्याची की त्याचा खरा हितचिंतक हा ईश्वर नसून मी म्हणजे राजा आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते दोन्ही भिकारी दरबारात भिक्षा घेण्यासाठी आले तेव्हा राजानं भिक्षा दिल्यानंतर दोन्ही भिकाऱ्यांना आदेश दिला की ते रोज ज्या रस्त्याने जातात ना त्या रस्त्याने न जाता एक छोटा रस्ता आहे ज्याच्यावर वर्दळ कमी आहे, तिथून जायचंय. त्यावर राजानं हेही सांगितलं की दोघं बरोबर न जाता वेगवेगळ्या वेळी जा. राजाच्या आदेशानुसार आधी तरुण भिकारी त्या रस्त्यानं जाईल आणि मग त्यानंतर वृद्ध भिकारी जाईल. राजानं आधीच आपल्या गुप्तचरांना त्या रस्त्यावर एक सोन्यानं भरलेली पिशवी ठेवण्याचे आदेश दिले, जेणेकरून जेव्हा तो तरुण भिकारी त्या रस्त्यानं जाईल ना तेव्हा त्याला ती सोन्याची पिशवी मिळेल. तेव्हा तो तरुण भिकारी त्या रस्त्यावरून जात होता. तो मनातल्या मनात विचार करायला लागला, राजानं त्याला या रस्त्यावरनं का बरं पाठवलं असावं? इथे किती शांतता आहे, वृक्षांनी वेढलेला हा रस्ता किती सुंदर दिसतो. कदाचित राजाला वाटलं असेल की मी या सभोवतालच्या दृश्याचा आनंद घ्यावा. मी तर या रस्त्यावर डोळे बंद करून पण चालू शकतो. असा विचार करत तो तरुण भिकारी आपले डोळे बंद करून चालायला लागला. त्यामुळं तिथं सोन्यानं भरलेली पिशवी न बघताच तो पुढे निघून गेला. मग जेव्हा वृद्ध भिकारी त्या रस्त्यानं जायला लागला तेव्हा त्यानं ती सोन्यानं भरलेली पिशवी बघितली आणि त्यानं ती उचलली. दुसऱ्या दिवशी राजानं त्या दोघांना विचारलं, काल त्या रस्त्यावर काही पडलेलं तुम्हाला सापडलं का? त्या तरुण भिकाऱ्यानं नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाला, तो रस्ता तर खूप स्वच्छ आणि शांत होता. छान थंड हवा वाहत होती. मी तर डोळे बंद करून त्या हवेचा आनंद घेतला महाराज. त्यामुळे मी तिथं काहीही दुसरं पाहिलं नाही. मग वृद्ध भिकाऱ्यानं सांगितलं, महाराज, मला तिथं सोन्यानं भरलेली पिशवी सापडली. खरंच आयुष्यात जे काही मिळतं ना ते सगळं ईश्वरच देतो. भिकाऱ्याचं बोलणं ऐकून आता राजानं मनातल्या मनात दृढ निश्चय केला की जोपर्यंत या वृद्ध भिकाऱ्यासमोर मी हे सिद्ध करत नाही की देणारा ईश्वर नसून राजा आहे आणि मीच त्याचा खरा हितचिंतक आहे, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. म्हणून जेव्हा ते दोन्ही भिकारी भिक्षा घेऊन परत जात होते तेव्हा राजानं त्या तरुण भिकाऱ्याला परत बोलावलं आणि त्याला एक भोपळा दिला. राजाच्या आदेशानुसार तो भोपळा आधीच आतून पोखरून त्यात चांदीची नाणी भरण्यात आली होती. पण त्या तरुण भिकाऱ्याला हे माहीत नव्हतं. त्याने विचार केला की या भोपळ्याचं मी काय करणार? त्याच्यापेक्षा चांगलं की मी हा विकून टाकतो. तो भोपळा रस्त्यातच त्याने एका व्यापाऱ्याला विकून टाकला.
दुसऱ्या दिवशी जेव्हा दोन्ही भिकारी राजदरबारात पोचले तेव्हा राजानं भिकाऱ्यांना विचारलं, काल तुमच्याबरोबर काय घटना घडली बरं, सांगा. तरुण भिकाऱ्यानं सांगितलं, काही विशेष नाही, पण महाराज, तुम्ही मला इतक्या उदारतेनं जो भोपळा दिला होता ना, त्याला विकून मी रोजच्यापेक्षा जास्त पैसे मिळवले. हे ऐकून राजा खूपच निराश झाला आणि उदास मनानं तोच प्रश्न त्यानं वृद्ध भिकाऱ्याला विचारला. वृद्ध भिकाऱ्यानं उत्तर दिलं, महाराज, काल माझ्याबरोबर एक खूपच असामान्य घटना घडली. जेव्हा मी भीक मागून घरी परतत होतो तेव्हा एका व्यापाऱ्यानं मला बोलवलं आणि मला एक भोपळा दिला. तो भोपळा मी घरी नेला आणि त्याला कापला तेव्हा मला तो भोपळा चांदीच्या नाण्यांनी भरलेला आढळला. आणि महाराज, मी नेहमीच म्हणतो की माझ्या आयुष्यात जे जे काही मला मिळतं ना, ते माझा ईश्वरच मला देतो. हे ऐकल्यावर मात्र राजा आता एकदम सुन्नत झाला. श्रोते हो, या कथेचा बोध एवढाच, तात्पर्य एवढंच की देवानं आपल्या नशिबात जे काही लिहून ठेवलं आहे ते आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मिळणार आहेच. फक्त त्यानं जे दिलं आहे त्यात समाधान मानून आयुष्य आनंदी जगण्याचं मात्र आपल्या हातात आहे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.